खरं सुख माझं फक्त नाथा तुझ. पण ते गाणं आता गाणं नाही, पण आता वेळ कमी आहे म्हणून चिमणीचं गाणं फरमायचं आहे. ती चिमणीचं गाणं सादर करतो आणि ती माझी रजा घेतो. शांताराम दामू गायके, शांताराम दामू गायके यांची फरमाईश आहे चिमणीचं गाणं. पण तुमची इच्छा आहे का? म्हणलं पाहिजे का? महिला मंडळ म्हणायचं का? बर आग रत्न सारखी जतना केली आग महल्या सारखी जतना केली. पण ती लेक जेव्हा लग्न तिच्या सासरी जाते तेव्हा आईबाप रडत त्या लेकीला काय म्हणतात? आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, उडून गेली, उडून नातं कसं असतं? मायलेकी भांडल्या जरी ना तरी लगेच गोड होतात, असं गोड मायलेकीचं नातं असतं. पण ती आई त्या लेकीच्या पदाला धरून रडते आणि आई त्या लेकीला काय म्हणते? माझी आई रडती पदराला धरून, ती माझी आई रडती पदराला धरून. अग माझी हरण चालली लेकीचं आणि बापाचं नातं कसं असतं? लेक म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो आणि ती लेक किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणी असते. पण बाप लेकीला रडू दाखवत नाही, बाप गपचूप रडत असतो. कुठे? तो माझा बाप रडतो, माझा बाबा, तो माझा बाबा, माझा बाबा, तो माझा बाप रडतो मंडप धरून. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो माझं हृदय मधलं काळी मला चाललं सोडून, हृदय मधलं काळी मला चाललं सोडून.
काय अर्जुन जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई हृदयाची घालमेल चालू असते ती बाबालाच माहित असते. पण बघा भावा बहिणीचा बी जरा मी पटत नाही, भाऊ बहीण पण सारखे भांडत असते. पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पण रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून, तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो, अग माझी सोन्याची भाऊली मला ज्याची होती त्यानं जाणली, अहो ज्याची होती त्यानं जाणली, आम्ही लावलेली माया जेव्हा तिच्या सासरी नांदायला जाते आणि तिला माहेरचं ध्यान होतं, तेव्हा ती आई जगदंबेला काय म्हणते, अगं सांग ना देवी माझ्या भावाला, त्या भावाला सुखी हाय का माझ्या नावाला, मागच्या वर्षी मी प्रश्न विचारला होता आणि या वर्षी मी विचारतो, बघू आता बाया आहे का नाही. आपल्या सासूवर जीव कोणा कोणाचा आहे जरा हात वर करा. आहे का नाही? आहे.